हॅलो, गुड मॉर्निंग. सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या प्रकरणामधील संघटन रचनेमधील सभासद जो घटक आहे तो सभासद घटक आपण यापूर्वी बघत होतो. सभासद म्हणजे काय, सभासदाचा अर्थ, व्याख्या, सभासदाची पात्रता, सभासदाचे अधिकार या घटकाचा आपण डिटेल्स यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आजच्या या टॉपिकमध्ये सहकारी संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या जबाबदाऱ्या आज आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये पहिली जबाबदारी आपण बघणार आहोत ते म्हणजे नियमाचे पालन करणे. सहकारी संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला सहकारी संस्था कायदा कलम व विविध प्रकारचे पोटनियम आहेत त्या नियमाचे पालन करावे लागते. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा कलम 1960च्या मध्ये त्या दिलेल्या सभासदाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचं पालन या सभासदाला करावे लागते. ही जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागते. त्यानंतर देणी देणे. एखादा सभासद आहे त्या सभासदाला संस्थेची देणी पूर्ण करावी लागतात आणि ही देणी पूर्ण करत असताना जर सभासदाने राजीनामा दिला किंवा त्या सहकारी संस्थेमधून सभासदाची हकालपट्टी केली तर त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होते. म्हणजे जो व्यक्ती सभासद झालेला असतो तो सभासद त्या सहकारी संस्थेपर्यंत असेपर्यंतच त्याला विविध प्रकारच्या वस्तू व सेवांचा लाभ प्राप्त करता येतो आणि त्यांनी जे घेतलेलं कर्ज असेल, विविध प्रकारच्या सेवा असतील, वस्तू असतील, त्या वस्तू पुन्हा सहकारी संस्थेकडे परत कराव्या लागतात. म्हणजे जी संस्थेची देणी असतात ती देणी त्या सभासदाला पूर्ण करावी लागतात. ही एक त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि विशिष्ट तारीख दिली जाते सहकारी संस्थेकडून. त्या तारखेपर्यंत त्या सभासदाला संस्थेची पूर्ण देणी पूर्ण करावी लागतात. त्यानंतरचा पुढचं महत्त्वाची जबाबदारी भागधारण करणे. प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये सभासदाला भागधारण करावे लागतात. म्हणजे भाग म्हणजे काय, तर सहकारी संस्थेला एक प्रकारे जमा केलेले भांडवल असते. मग हे भागभांडवल किती उभारता येते, तर सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलापैकी 1/5पेक्षा अधिक भागभांडवल धारण करता येत नाही. राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना मात्र हे बंधन नाही. म्हणजे काय, तर विशिष्ट प्रमाणात जे 1/5पेक्षा कमी संस्थेच्या अधिकृत भांडवलापैकी, त्या अधिकृत भांडवलापैकी 1/5पेक्षा कमी तरी किमान भांडवल हे सहकारी संस्थेच्या सभासदाला खरेदी करावे लागतात, भाग खरेदी करावे लागतात आणि ही त्याची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे देयता. देयता म्हणजे काय, तर सहकारी संस्थेची जी धारण केलेली भागाची दर्शनी किंमत आहे त्या किमती इतकी त्याची मर्यादा असते. आता याचं स्पष्ट अर्थ जर बघितला तर सहकारी संस्थेमध्ये सभासदांनी भाग धारण केलेले असतात आणि ह्या भागांची किंमत ही दर्शनी मूल्य एवढे असते. दर्शनी मूल्य एवढी भाग खरेदी केलेले असतात. आता देयता म्हणजे काय, देयता म्हणजे देणे. एक जो सभासद आहे त्या सभासदाला संस्थेचं देणं असतं. मग हे देणं कसं, तर एखादी सहकारी संस्था जर बंद पडण्याच्या मार्गात असेल तर त्या सहकारी संस्थेचं जे देणं आहे ते देणं त्याला त्याच्या भागांच्या प्रमाणात किमान दर्शनी मूल्य एवढं सहकारी संस्थेला द्यावे लागते. अशा पद्धतीची देयता म्हणजे ती देणं आहे संस्थेचं, ती देयता त्याला पूर्ण करावी लागते. ही एक त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. तर अशा पद्धतीचे काही इथे ग्राफच्या सहाय्याने आपल्याला हे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. नियमांचं पालन करणे आपण पहिल्या मुद्द्यामध्ये बघितलं. दुसरं आहे देणी देणे. संस्थेची जी देणी आहेत, कर्ज वगैरे, भागधारण करणे. संस्थेचे भागधारण करण्याची जबाबदारी सभासदाची असते. देयता, संस्थेला जे देणं आहे ते देणं त्याला पूर्ण करावं लागते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो दिलेला आहे तो म्हणजेच वारस नोंद. संस्थेकडे सभासदत्व स्वीकारल्यानंतर सभासदाला आपल्या वारसाची नोंद करावी लागते आणि हा वारस नोंद करणे प्रत्येक सभासदाला अनिवार्य असतं. म्हणजे बघा, वारस म्हणजे काय, तर सभासदाच्या मृत्यूनंतर जे भागांचा मालकी हक्क आहे तो मालकी हक्क कुठे स्थानांतरित होतो, तर वारसाच्या नावे ते सर्व भाग जमा होतात.
तर हे भाग जमा करण्यासाठी वारस हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर हे वारसाची नोंद, समजा एखाद्याला वाटलं की माझा वारसाच्या नावामध्ये बदल करायचा आहे, तर त्या नावामध्ये सुद्धा तो व्यक्ती बदल करू शकतो. ही एक त्याची जबाबदारी आहे. म्हणजे वेळोवेळी वारसाची नोंद करणे ही सभासदाची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच कर्ज वापर आणि कर्जाची परतफेड. कर्ज वापर आहे. जो सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलं असेल, त्या कर्जाचा वापर आणि परतफेड करण्याची जबाबदारी ही सभासदाची असते. म्हणजे ज्या कामासाठी इथे दिलं आहे कारण, ज्या कामासाठी किंवा ज्या कारणासाठी कर्ज घेतलं आहे, त्याच कामासाठी त्या कर्जाचा पुरेपूर वापर केला पाहिजे आणि त्या कर्जाची नियमित म्हणजे महिन्याला हप्त्याची परतफेड असेल, त्या कर्जाची नियमितपणे परतफेड करावी लागते. उदाहरणार्थ जर बघितलं तर एखाद्या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतलं असेल तर त्या व्यक्तीने फक्त त्या शेतीच्या कामासाठीच बघा शेतीच्या कामासाठीच त्या कर्जाचा वापर केला पाहिजे. याचा अर्थ म्हणजे काय, तर जे काम आहे त्या कामासाठी कर्ज घेतले त्याच्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. अन्य कारणासाठी त्याचा वापर करता कामा नये. ही एक महत्त्वाची त्यांची सभासदाची जबाबदारी आहे. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजेच चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. आता चौकशी ज्यावेळी संस्थेची चौकशी होते कोणाकडून, तर सहकारी संस्थेचा जो निबंधक आहे, निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतो. सहकारी संस्थेवर ती संपूर्ण नियंत्रण ठेवतो. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करण्यासाठी एक महत्त्वाचं कार्य करतो. सहकारी संस्था नियमितपणे कारभार करतात किंवा नाही त्या संदर्भातील सर्व जबाबदारी ही निबंधकाची असते. म्हणजे उदाहरणार्थ ज्या राज्यस्तरावर निबंधक किंवा आयुक्त आणि जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक, तालुका स्तरावरती सहाय्यक निबंधक अशी ही रचना आहे. तर अशा रचनेमध्ये जर निबंधकाने ठरवलं की एखाद्या सहकारी संस्थेची चौकशी करायची आहे, तर अशावेळी जी चौकशी लावली जाते त्या चौकशीच्या वेळी पुरेपूर आणि परिपूर्ण अशी माहिती पुरवण्याची जबाबदारी ही सभासदाची असते. कोणतीही माहिती लपवता कामा नये, असं सभासदाची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढची जबाबदारी आहे ते म्हणजेच सभांना उपस्थित राहणे. ज्या विविध प्रकारच्या सभा आहेत, सभांना उपस्थित राहणे. ज्या सभा आहेत त्या सभेला उपस्थित राहण्याची जबाबदारी सभासदाची असते आणि गरज भासल्यास मतदान करणे ही सुद्धा एक सभासदाची जबाबदारी आहे. म्हणजे ज्या वार्षिक सभा असेल, इतर प्रकारच्या काही महत्त्वाच्या सभा असतील, तातडीच्या काही सभा असतील किंवा एखाद्या वेळी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक असेल, अशा निवडणुकीच्या वेळीसुद्धा मतदान करण्याची जबाबदारी ही सभासदाची असते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री. ज्या संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तू असतील, त्या संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तू या सहकारी संस्थेच्या माध्यमातून विकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, दूध किंवा ऊस, दुग्ध सहकारी संस्था असेल, दुग्ध सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे प्रोडक्ट विकले जातात किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्था आहे, ही ऊस उत्पादक करणारी सहकारी संस्था असेल, समजा सहकारी साखर कारखाना असेल, तर साखर उत्पादित केलेली असेल, ते उत्पादन आपण स्वतः विकायचं नाही, कोणी सभासदाने, तर ते उत्पादन सहकारी संस्थेमार्फतच विकले पाहिजे. का असं सांगितली जबाबदारी, तर जर एखाद्या सभासदाने खाजगी किंवा वैयक्तिक रीतीने जर ती वस्तू विकण्याचा प्रयत्न केला, तर सभासद आपलं फक्त हिताचा विचार करेल आणि फक्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न करू शकतो. याच्यासाठी काय सांगितलं की सहकारी संस्थेच्या अंतर्गत ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या संस्थेच्या माध्यमातूनच विकल्या गेल्या पाहिजेत. संस्थेच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या वस्तूची इतर ठिकाणी वस्तूची विक्री करता कामा नये. कारण सहकारी संस्थेचा मुख्य उद्देशच काय आहे, तर विविध प्रकारचे जे दुर्बल घटक आहेत सहकारी संस्थेतील जे सभासद आहेत त्या सभासदांना सेवा पुरवणे हा एक महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे त्या प्रत्येक सहकारी संस्थेच्या माध्यमातूनच त्या वस्तूची विक्री केली पाहिजे, अशी एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. पुढची महत्त्वाची एक जबाबदारी म्हणजे नुकसान भरपाई. जर एखादा सभासद बघा, जर एखाद्या सभासदाचं गैरवर्तन होत असेल, बघा सहकारी संस्थेचं नुकसान झालं असेल, तर त्या अशा नुकसान केलेल्या वस्तूची किंवा नुकसान केलेल्या मालमत्तेची भरपाई ही सभासदांनी केली पाहिजे. ही एक त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण सहकारी ही संस्था ही कोणाची असते, तर सर्व सभासदांची सहकारी संस्था असते आणि कोणत्याही प्रकारची सहकारी संस्थेला बाधा पोहोचू नये, त्यांचे नुकसान होऊ नये
या दृष्टीने सभासदाने काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक सभासदाने जर एखाद्या सभासदाने जर सहकारी संस्थेचे नुकसान केलं असेल तर त्याची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी ही सुद्धा सभासदाची असते. पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेचे हित जोपासणे. प्रत्येक सभासदाने सहकारी संस्थेचे हित जोपासले पाहिजे. संस्थेच्या कामात मदत केली पाहिजे. यासाठी देखील सभासद हा जबाबदार असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे सहकारी संस्थेच्या हिताला बाधा पोहोचेल असं वर्तन करू नये आणि सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन सभासदाने करू नये. आणि म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाने संस्थेचं हित राखलं पाहिजे असं एक महत्त्वाचं जबाबदारी या ठिकाणी सभासदाची असते. अशा पद्धतीने सहकारी संस्थेच्या सभासदाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुमच्यापर्यंत PDF व्हॉट्सअप ग्रुपला दिली जाईल. व्हिडिओ ऐका आणि PDF वरून नोट्स तयार करा. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, सहकारी संस्थेचे सभासदत्व रद्द होण्याची कारणे. आता जो सभासद आहे सहकारी संस्थेमध्ये, त्या सहकारी संस्थेच्या सभासदाचे सभासदत्व कोणत्या कारणामुळे रद्द होते किंवा संपुष्टात येते? बघा, एखाद्या वेळी ॲडमिशन घेतल्यानंतर ते ॲडमिशन आपली शेवटपर्यंत राहतं, परंतु काही जर गैरवर्तन झालं तर त्या ठिकाणी आपलं जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन कॅन्सल केलं जातं. तसं सहकारी संस्थेमध्ये सभासद हा एकदा सभासद झाल्यानंतर त्याचं गैरवर्तन आढळून आल्यास किंवा विशिष्ट कारणं जर आढळून आल्यास त्याला संस्थेमधून काढून टाकलं जातं किंवा सभासदत्व रद्द केलं जातं. ती कारणे कोणती आहेत? तर पहिलं कारण आहे तो म्हणजेच